ख्रिस्ताडाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, प्रत्येक वर्षी आपण माऊलीच्या दर्शनाला येतो तिच्याकडे मागण्यासाठी, मध्यस्थी करण्यासाठी. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की माऊली आपल्याला सोडत नाही, दूर करत नाही, ती आपल्याला जवळ करत असते. आणि परमेश्वराने अशी माऊली आणि आई आपल्याला दिलेली आहे. म्हणून मरिया माता ही केवळ प्रभू येशूची आई नाही, तर समस्त प्रजा आणि ख्रिस्ती कुटुंबाची ती आई बनलेली आहे. क्रुसावर येशू खेळला असताना येशू त्याच्या प्रिय शिष्याला योहानाला सांगतो, पहा तुझी आई. आणि त्या क्षणी मरिया माता संपूर्ण समाजाची ख्रिस्ती श्रद्धेसाठी आई बनलेली आहे. आणि त्याचप्रमाणे ती आपल्या घराची आई, आपल्या कुटुंबाची आई, आपल्या प्रत्येक व्यक्तीची आई, ज्या जखमा नात्यामध्ये पहुळलेल्या आहेत आणि ज्या हृदयामध्ये संघर्ष चालू आहेत, त्यास भंगलेल्या हृदयाची ती आई बनलेली आहे. कारण मरिया माता ही आपल्या जीवनामध्ये संघर्ष जवळून पाहते. म्हणून मरिया मातेला कुटुंबाचा संघर्ष एकदम जवळून माहीत आहे. तिचा प्रवास हा नाझरेत गावातून निघतो आणि तो कालवारीपर्यंत संपन्न होतो. तोपर्यंत तिचं संघर्ष संपलेलं नसतं. म्हणूनच तिचं कौटुंबिक जीवनामध्ये ती सुख सोयीने भरलेली होती असं नाही, तर मरिया माता साधेपणात, दारिद्र्यामध्ये आणि त्याचप्रमाणे जीवनाची अनिश्चितता तिच्या जीवनामध्ये भरलेली होती. येशूच्या गर्भधारणेच्या वेळी तिच्याविषयी गैरसमज झाला आणि तिला तो सहन करावा लागला. इस्रायलमध्ये जेव्हा हेरोद राजा यांनी दंश जणू काही तयार केलेला होता आणि तो बेबहान होऊन बालकांना मारत होता, तेव्हा इस्रायलमध्ये पलायन करत असताना भीती काय असते ती तिने अनुभवलेली असती. मरिया माता ही जेव्हा आपल्या बाळाला मंदिरात घेऊन गेली, तेव्हा प्रभू येशू हे जेव्हा 12 वर्षाचे असताना हरवले, तेव्हा ती कासावीस झालेली होती. मग पतीचं मरण आणि पुत्राचं क्रुसावरी मरण पाहिल्यानंतर त्या आईने जो टाहो फोडलेला होता, ते दुःख आपल्यासमोर आपण बायबलच्या माध्यमातून वाचत असतो. म्हणजे मरिया माता ही या वेगवेगळ्या संघर्षातून गेलेली आहे. आणि जेव्हा ती आपल्या कुटुंबाकडे पाहते, तेव्हा कुटुंबामध्ये आर्थिक परिस्थितीची टंचाई, गैरसमज, जेव्हा नाती तुटलेली असतात, संवाद संपलेला असतो, त्याचप्रमाणे व्यसनाधीनता वाढलेली असते, नैराश्य वाढलेलं असतं, तेव्हा ती आपल्याकडे पाहते आणि आपल्यासाठी ती वेदना देखील प्रकट करते. ती आईला सगळं काही माहिती आहे, कारण ती आई अश्रूमध्ये उभारलेली आहे. तिच्या डोळ्यामध्ये, हृदयामध्ये संपूर्ण प्रजेसाठी एक अश्रू आहेत आणि ती गारणं आपल्या परमेश्वराकडे, पुत्राकडे घेऊन जात असते. परंतु हे संघर्ष करत असताना मरिया माता ही शांत स्वभावाची आणि त्याचप्रमाणे सामर्थ्यशाली अशी मध्यस्थिनी आहे. ती सगळ्यांसाठी मध्यस्थी करत असते. याचा प्रसंग म्हणजे काना गावी येथे लग्न समारंभात जेव्हा द्राक्षरस संपला, तेव्हा तिने तो प्रसंग पाहिला. त्या लोकांची त्रेधा उडालेली होती. ते कुटुंब पेचामध्ये पडलेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये ती त्यांची ओळख करते आणि ती सांगते की द्राक्षरस संपलेला आहे. पण द्राक्षरस संपलेला आहे ही तिने ओळखलं, पण तिने कोणत्याही प्रकारची घाई केली नाही, गोंधळ केला नाही, कोणावर दोष लावला नाही किंवा सगळंच हाती घेऊन सगळं काही निस्तारण्याचा प्रयत्न केला नाही. तिने मार्ग दाखवला. तिने प्रभू येशूचा मार्ग दाखवला. ही आहे खरी मध्यस्थी. मध्यस्थी करत असताना माणूस हा विश्वासामध्ये आणि खऱ्या धैर्यामध्ये असतो. तो गोंधळत नाही
किंवा कोणावर ताशारी उडवत नाही, कोणालाही दोष देत नाही. अशी मरिया माता ह्या लोकांना सांगते की तो काय सांगत आहे ते करा. म्हणजेच ती मार्ग दाखवते, ती त्यांचं ऐकण्यासाठी त्यांना पाचारण करते आणि त्याद्वारे चमत्कार घडतो. जर त्यावेळेला जी लोक उपस्थित होती त्यांनी जर मरियेचं ऐकलं नसतं तर चमत्कार झाला असता का आणि तो इतिहासामध्ये नोंदला गेला असता का? त्या लोकांनी मरियेचं ऐकलं म्हणून चमत्कार झाला. आता आपण आपल्या जीवनाकडे डोकावून पाहूया, जगात काय चाललंय. क्षुल्लक कारणासाठी एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा खून करते. याच आठवड्यात आपण पाहिलं की प्रवासी हे रेल्वेच्या प्रवासातून प्रवास करत आहेत. रेल्वेच्या डब्यामध्ये दोन इसम युवक एकमेकांशी भांडत आहे क्षुल्लक कारणासाठी, आणि तिकडे लोक उपस्थित आहेत, ते त्यांना मध्यस्थी करत आहेत. बाबा भांडू नका, पावसाची चांगली सुरुवात झालेली आहे, थोडेसे बाजूला व्हा. परंतु जर मनामध्ये आध्यात्मिकता नसेल किंवा देवाची वचनं किंवा तो ओढा नसेल तर माणूस हा शैतानी वृत्तीला बळी पडू शकतो. ती व्यक्ती एका दुसऱ्या व्यक्तीला जणू काही मारण्यासाठी तयार होती. थोडेसे बाजूला झाले, वाटलं की थोडंसं आता स्तब्ध झालेलं आहे, दोघे भांडणार नाहीत. परत त्यांचं भांडण सुरू झालं आणि त्या इसमाने तो सुरा काढला आणि त्या मुलाच्या छातीवर आणि अनेक वार करून तो मुलगा तिकडेच ठार झाला. जेव्हा मध्यस्थी केली जाते तेव्हा ती ऐकली पाहिजे. जेव्हा ती ऐकतो ती वेगवेगळ्या माध्यमातून येत असते आणि तेव्हा आपला बचाव होऊ शकतो, एखादा व्यक्तीचा जीव वाचू शकतो. पण तसं घडलं नाही, कारण मध्यस्थी ही ऐकली गेली नाही. मरिये मातेप्रमाणे मध्यस्थी करण्यासाठी आपल्याला बोलवलेलं आहे आणि ते ऐकण्यासाठी देखील आपल्याला पाचारण करण्यात आलेलं आहे. म्हणून मरिया माता आपल्या सगळ्यांना प्रभूच्या जवळ बोलावते आणि आपल्याला चांगला मार्ग दाखवते. मरिया माता ही स्वतःच्या कुटुंबासाठीच नव्हे तर सगळ्या कुटुंबासाठी मध्यस्थी करते, कारण परमेश्वराने एक नवीन ध्येय तिच्या समोर ठेवलेलं आहे. म्हणून जे कुटुंब हे उद्ध्वस्त झालेलं आहे त्यांच्यासाठी मध्यस्थी करते. जी मुलं ही भरकटलेली आहेत त्यांच्यासाठी मध्यस्थी करते. जे अनेक पालक आहेत जे चिंतेने ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी ती मध्यस्थी करते. आणि हे करत असताना मरिया माता आपल्या सगळ्यांना जणू काही जवळ करत आहे. कारण मरिया माता कुटुंब उभारण्यासाठी, कुटुंब बचाव करण्यासाठी, कुटुंबाची वृद्धी व्हावी म्हणून मरिया माता आपल्यासाठी मध्यस्थी करत असते. कोणाचा नाश होऊ नये, कोणाला दुर्बुद्धी सुचू नये आणि त्याचप्रमाणे सूडवृद्धी होऊ नये म्हणून मरिया माता आपल्या सगळ्यांना सावध करत असते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, याच काही दिवसा अगोदर काय घडलं. सिया नावाची मुलगी ही केतन नावाच्या मुलाबरोबर तिची सोयरीक झालेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते लग्नाच्या संस्कारामध्ये बांधले जाणार आहेत. परंतु अशा परिस्थितीमध्ये या मुलीचं एका दुसऱ्या मुलाबरोबर प्रेम असतं. आपण सहज मध्यस्थी करू शकतो, विनंती करू शकतो की मला तो मुलगा पसंत नाही, तो त्याच्या मार्गाला मी माझ्या मार्गाला. परंतु ती आणि तिचा प्रियकर एकत्र येतात, कट रचतात आणि या केतन नावाच्या मुलाला साफ करतात. गडावरून ढकललं जाते, एक जीव तिथेच समाप्त होतो. म्हणजेच केतनचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. आता या दोन्ही मुलावरती कारवाई चालू आहे. दोन्ही कुटुंब हे उद्ध्वस्त झालेले आहेत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मध्यस्थी करण्यासाठी आपल्यामध्ये एक ताकद हवी. मध्यस्थी करण्यासाठी आपल्यामध्ये एक विश्वास हवा. मध्यस्थी करण्यासाठी आपल्यामध्ये धैर्य असलं पाहिजे आणि तेव्हाच आपण देवाच्या कार्याला हात घालू शकतो. हे कुटुंब माझं असो किंवा तुमचं असो, आपल्या सगळ्यांची कुटुंब हे सुरक्षित असावे म्हणून परमेश्वराने आपल्याला ही कृपा दिलेली आहे. ती आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये नांदली पाहिजे. जेव्हा आपण स्वार्थ साधतो
तेव्हा ती मध्यस्थी आणि विनंती कदापि परमेश्वराला मान्य नसते. म्हणून मरिया माता आपल्याला संकटामध्ये विश्वासू राहण्यासाठी बोलवत आहे. कारण मरिया मातेच्या जीवनामध्ये पाहिल्यानंतर आपल्याला समजतं की तिच्याही जीवनामध्ये संकट होती. तिलाही प्रभू येशू ख्रिस्ताची वचनं समजली नसतील. तिलाही प्रभू येशू ख्रिस्ताचं खरं दुःख देखील कळलं नसेल. तिला देखील प्रभू येशू ख्रिस्त का मरण पावला हे देखील समजलं नसेल. परंतु तिने सगळ्या गोष्टी आपल्या पोटात, आपल्या अंतःकरणात ठेवल्या त्या चिंतनासाठी. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, व्हेनेझुएला येथे भूकंप झाला, असंख्य लोक मरण पावली. मुलं ही परीक्षेची तयारी करत होती. नेटचा पेपर फुटला. आज सकाळी समजलं की टीईटीचा पेपर पण फुटला. कोणाकडे मध्यस्थी करायची? कोणाकडे याचना आणि प्रार्थना करायची? ज्यांच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे, संरक्षण दिलेलं आहे, तेच आम्हाला मारणार आणि खाणार असतील तर कोणाकडे हात पसरवायचे? ही परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या जीवनात निर्माण होऊ शकते. पण अशा परिस्थितीमध्ये मरिया माता आपल्यासाठी धावून येते आणि ती आपल्याला सांगते की जेव्हा आपली प्रार्थना ऐकली जात नाही तेव्हा विश्वासामध्ये राहा. जेव्हा आपल्याला वाटतं की आपले नातेसंबंध किंवा आपल्या जीवनामध्ये फूट पडत चाललेले आहे तेव्हा संयम बाळगा. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आता आशा नाही आहे, निराशा दिसत आहे, अशा परिस्थितीत घाबरू नका. आपल्या जीवनात चिकाटी ठेवा. कारण मरिया माता आपला क्रूस काढण्यासाठी नाही तर आपल्याला क्रूस वाहण्यासाठी आणि उचलण्यासाठी मदत करणार आहे. म्हणून ती जी मध्यस्थी करणारी आई आहे ती आपल्या सगळ्यांना मध्यस्थ आणि मध्यस्थी करण्यासाठी पाचारण करत आहे. आज आपण असंख्य संख्येने जमलेलो आहोत. आपल्या प्रत्येकांचे प्रॉब्लेम्स आहेत. आपण काही ना काही विनंत्या घेऊन मरिया मातेच्या चरणाशी आलेलो आहोत. पण त्याचबरोबर इतरांसाठी देखील मध्यस्थी करा, प्रार्थना करा. मरिया मातेने काना गावी येथील लोकांच्या गरजा ओळखल्या. त्यांचं दुःख दुर्लक्षित केलं नाही आणि त्याचबरोबर ती तक्रारीचं रूपांतर प्रार्थनेमध्ये केलं आणि तिने प्रभूचा मार्ग दाखवला. शताधिपतीला प्रभूचा मार्ग मिळाला आणि चमत्कार झाला. कारण तो नम्रता आणि विश्वास ठेवला म्हणून त्याची प्रार्थना ऐकली गेली. कारण परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे सगळ्यांना आरोग्य देतो आणि सगळं काही पूर्वस्थापित करतो. तीच सामर्थ्य नम्रतेतून आणि विश्वासातून आपल्याला मिळावं. आपण आपली काळजी घ्यावी, आपल्या कुटुंबाची घ्यावी आणि आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेण्यासाठी परमेश्वराची कृपा आणि मरियेची मध्यस्थी लाभावी म्हणून प्रार्थना करूया. आमेन.